मी सुप्रिया लोखंडे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष। ज्या जिल्हा परिषदमध्ये जो निर्वाह भत्ता भेटत होता त्या निर्वाह भत्त्यामधून सुद्धा त्या औंधमध्ये अपंग भवन बिल्डिंग चालू आहे। जे प्रमाणात पाहिजे तर प्रमाणापेक्षा जास्त बांधून तिथं जे आमच्या अपंगाचा निर्वाह भत्ता ते सगळा निधी तिथं लाटला जातो। तर आम्हाला दादांना मी 1.5 महिन्यापूर्वी निवेदन दिलं होतं ह्या संदर्भात, तिथं तरी आम्हाला तिथं काहीच उत्तर आलेलं नाही। आता पण आम्हाला दादाला एवढंच विनंती आहे, जे आम्हाला एकतर सर्व अपंगाचं ना अपंगाची बरोबरी केलेलं आहे लाडकी बहीण योजनेतून, तिथं पण आम्हाला 1,500 रुपये भेटतात। जे निर्वाह भत्ता आम्हाला 1000 रुपये भेटत होते त्याच्यातून पण आमचं कमी करून ते पैसे तुम्ही तिकडं अपंग भवनाला तिथं लाटताय। दादाला आमची एवढंच एकच विनंती आहे की ते तिथं ते भ्रष्टाचारी जो आहे तिथं कॉन्ट्रॅक्टदार त्याला तिथून काढावा आणि जे असेल तर लिगली कायदेशीर कारवाई करावी त्याच्यावरती, आमची एवढंच मागणी आहे। आज इथं आंदोलनाला बसलेला आमच्या प्रमुख मागण्या आहे आमच्या दिव्यांग प्रवर्गाला किमान 6,000 रुपये भारतात छोट्यातले छोटं राज्य म्हणजे राजस्थान सरकार गोवा सरकार जर दिव्यांगांना 3,000 पेन्शन देत आहे आणि भारत देशात आर्थिक विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर आहे। आर्थिक एवढं उत्पन्न असताना सुद्धा आज दिव्यांगांना केवळ 1,500 रुपये पेन्शन दिली जाते, तर ती पेन्शन आम्हाला 6,000 रुपये व्हावी या मागणीसाठी आम्ही आज इथं बसतोय। दुसरी आमची प्रमुख मागणी आहे की आमच्या म्हणजे या पुणे जिल्ह्यातल्या ज्या प्रमुख मागण्या आहेत की आर्थिक बाबतीत पुणे जिल्ह्यात MIDC क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर तिथं 4% दिव्यांगांच्या जागा भरण्यात याव्या कंपन्यांमध्ये। दुसरी गोष्ट की जे जिल्ह्यातील बेघर भूमीन दिव्यांग आहेत त्यांना जागा 1 गुंठा जागा आणि राहण्यासाठी घर द्यावं शासनाने। आणि दुसरी एक गोष्ट आहे की इतर पदवीधर असू द्या किंवा शिक्षकांसाठी सुद्धा एक वेगळा मतदार त्यांना एक नेमणूक दिलेला आहे की त्यांचा एक पदवीधर मतदारसंघ वेगळा केलाय। तसंच आमचा दिव्यांगांचा प्रवर्ग आज लोकसंख्येच्या बाबतीत 10% वरती आमचा लोकसंख्येचा समावेश असताना सुद्धा आम्हाला कुठल्याही लेवलवरती राजकीय आरक्षण नाही, तर आम्हाला सुद्धा राजकीय आरक्षण मिळावं यावं अशा आमच्या बऱ्याचशा काही प्रमुख मागण्या आहेत। त्यासाठी आम्ही इथं बसलोय। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं उपोषण आणि आंदोलन सुटणार नाही।